नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज याच्या अगोदरच्या पार्टमध्ये इनव्हर्सची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काढली. आता आपण शिकणार आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन साइन, कॉस, टॅन, कोसेक याच्या व्हॅल्यूज काढणे. तर सर्वात महत्त्वाचं तुम्हाला स्टँडर्ड व्हॅल्यू माहीत पाहिजे. जसं साइन 30 ची व्हॅल्यू 1/2 आहे, साइन 45 ची व्हॅल्यू 1/√2 आहे, साइन 60 ची व्हॅल्यू आहे √3/2. अशा व्हॅल्यू माहीत पाहिजे. म्हणजे तुम्हाला एकूण टेबल माहीत पाहिजे. एक त्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये व्हॅल्यू लिहायची आहे आपल्याला पूर्ण. मग आता इथं पहा ॲडजस्टमेंट कशी करायची आहे. तर 61 डिग्री 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट. दॅट इज 60 मिनिट. 1 minute worth the dash. 1 minute is equal to 60 second. 60 second. 60 second. हे आहे मेजरमेंट 1 डिग्री. आणि इथं दिला आहे पहा, इथे हा प्रॉब्लेम मध्ये दिला आहे 1 डिग्री इज इक्वल टू 0.0174 रेडियन. म्हणजे 1 डिग्रीची व्हॅल्यू आहे. इथं 3 देऊ शकते, 5 देऊ शकते. जसं प्रॉब्लेम मध्ये दिलं असेल त्याचाच उपयोग करायचा. आता आपल्याला काय करायचं आहे, सर्व हे रॅडियन मध्ये आणायचं आहे. रॅडियन मध्ये आणायचं. आता एक एक पाहू आपण. 1 डिग्री जर असतं सेपरेट तर हे तर व्हॅल्यू डायरेक्ट हेच टाकता येईल. पण आता समजा 29 डिग्री, आता कोणती असू शकते, कॉस असू शकते, साइन असू शकते, टॅन असू शकते. त्याचा काही नाही करणार. 29 डिग्री 30 मिनिट असं जर दिलं 29 डिग्री 30 मिनिट. आता तुम्हाला माहित आहे 60 डिग्रीचा काय होते 1 डिग्री. आणि आपल्याला याच्या जवळपास व्हॅल्यू कोणाच्या माहित आहे, टॅन असो, साइन असो, कॉस असो, अजून कोणतं ट्रिग्नोमेट्रिक जे आहे व्हॅल्यूज फॅमिलियर 6 आहे ना. तर त्या 6 ट्रिग्नोमेट्रिक फॅमिली आहे 6. तर 6 पैकी कोणत्याही ची व्हॅल्यू 30 ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला 30 डिग्री आहे ना. मग हे 30 डिग्री मध्ये कन्वर्ट करायचं. आता हे कसं करायचं पाहून घ्या. सोपं आहे एकदम. मिनिट पाहून घ्या. हे 29 डिग्री आहे ना. ते 29 डिग्री न 30 त्याच्यातला कितीचा फरक आहे, 1 डिग्रीचा फरक आहे. बरोबर आहे. म्हणजे याच्यात जर 1 डिग्री ऍड केलं 20, याचा विचार नाही करायचा पहिल्यांदा आहे 29 डिग्री. 29 डिग्री मध्ये 1 डिग्री जर ऍड केलं तर किती येते 30 मिनिट 30 डिग्री. बरोबर आहे. मग आता इथं 1 डिग्री कसं आणायचं, तर पहा इथं 30 मिनिट आहे ऑलरेडी इथं. मग याच्यात जर पुन्हा 30 मिनिट जर ऍड केले, किती ऍड केले 30 मिनिट ऍड केले तर तुमचं होते पहा मिनिट बरोबर मिनिटच ऍडिशन करता येते, डिग्री बरोबर ते. तर फिजिक्स मध्ये शिकताच तुम्ही युनिट सारखे असले पाहिजे. 29 डिग्री आणि हे काय होते 60 मिनिट. आता 60 मिनिट म्हणजे काय 1 डिग्री. 29 डिग्री हे झाली 1 डिग्री. आता याची ऍडिशन करा, दॅट इज 30 डिग्री. असा ऍडजस्टमेंट करा. आता हे कसं लिहायचं, हे आता हे जे आहे ना हे 29 डिग्री हे कसं लिहायचं. तर पहा इथं 29 डिग्री समजा साइन आहे, साइनचा अँगल करायचा किंवा 29 डिग्री 30 मिनिट इज इक्वल टू काय करतो मी 30 डिग्री मायनस 30 मिनिट. कारण हे 30 मिनिट ऍड केले तर 60 मिनिट होते. म्हणून इथं काय करायचं, हे जास्त घेऊन 29 डिग्री पेक्षा मी 1 डिग्री न काय करू जास्त घेऊन आलो. म्हणजे 30 डिग्री मायनस किती कमी होते 1 डिग्रीले 30 मिनिट. म्हणून मायनस 30 मिनिट. आता पाहिजे 30 डिग्री झाला आपला स्टँडर्ड अँगल आणि मिनिट. मग मिनिटाचे ऍडजस्टमेंट करू आपण. पण पहिल्यांदा हे पहा कसं लिहिता येते. बरोबर आहे. आता समजा 89 डिग्री आणि इथं आहे 20 मिनिट. आता पाहू बरं कसं लिहिता येईल. बरोबर हे समजलं. आता हे मी असं करून दाखवत नाही, डायरेक्टली कसं ऍडजस्ट करायला लागते ते पहा. 89 डिग्री आता असा स्टँडर्ड अँगल पहा का ज्याच्या व्हॅल्यूज आपल्याला माहित आहे. कोणता आहे स्टँडर्ड अँगल 89 डिग्रीच्या जवळ ज्याची व्हॅल्यू माहित आहे 90 डिग्री आहे ना. मग 90 डिग्रीला किती मिनिट किती
1 डिग्री कमी आहे. इथं काय आहे 20 मिनिट. बरोबर आहे. तर 20 मिनिट मध्ये 1 डिग्री केव्हा होईल? जेव्हा याच्यामध्ये काय ऍड करा 40 मिनिट ऍड करा तेव्हा होईल हे 60 मिनिट. हे 60 मिनिट आणि हे 89 डिग्री म्हणजे होते 90 डिग्री. हे कसं लिहायचं? किती ऍड करावं लागते? 40 मिनिट. म्हणून काय करायचं पहा 90 डिग्री मायनस 40 मिनिट. हे मिनिटाचे मग रेडियन कसे करायचे हे पाहू आपण. आलं लक्षात? आता समजा एखादा प्रॉब्लेम आहे 44 किंवा समजा 45 डिग्री आणि इथं दिला आहे 10 मिनिट. आता इथं मायनस करायची गरज नाही. सांगा काय दिलं? ऑलरेडी हा अँगल जो आहे हा अँगल कसा आहे? स्टँडर्ड अँगल आहे. म्हणजे काय येणार? बरोबर आहे 45 डिग्री प्लस 10 मिनिट. आता समजा 61 डिग्री आहे फक्त. आता 61 डिग्री स्टँडर्ड अँगल नाही आहे. मग स्टँडर्ड अँगल कसा लिहायचा? याच्या जवळपास कोणता स्टँडर्ड अँगल? स्टँडर्ड अँगल याचा मीनिंग आहे ज्याच्या व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. 10वी पर्यंत माहितच आहे. मग 60 डिग्री प्लस 1 डिग्री म्हणजे त्याला याची बेरीज होते कारण दोन्ही डिग्री मध्ये आहे. म्हणजे 60 प्लस 1 डिग्री 61 डिग्री. हे 1 डिग्रीची व्हॅल्यू किती टाकता येते आपल्याला? हे दिलं नाही, ऍक्च्युअल दिलं आहे. बरोबर आहे. पण समजा असं हे एक, हे दुसरं, हे तिसरं आणि हे चौथं. आता समजा 44 डिग्री आणि कमा अंतर सोडायचं आहे 5 मिनिट. आता मला सांगा कसं लिहा आहे? 44 डिग्री म्हणजे 45 पेक्षा डिग्रीचा विचार करा. स्टँडर्ड डिग्रीचा विचार केला तर स्टँडर्ड व्हॅल्यू कोणती आहे? 45 डिग्री. 1 डिग्री कमी आहे पण हे 5 मिनिट आहे. सांगा किती ऍड करला का इथं? म्हणजे 60 मिनिट वाले 55 मिनिट. बरोबर आहे. 55 मिनिट हे 5 मिनिट म्हणजे झाले 1 डिग्री. हे 1 डिग्री हे 44 डिग्री म्हणजे झाले 45. आपल्याला मायनस करायला लागेल. बरोबर आहे. कमी आहे नाही. मग 45 डिग्री मायनस किती? 55 मिनिट. लक्षात आलं असेल तुमच्या. आता मिनिटाला कन्वर्ट करायचा आपल्याला. हे डिग्रीचा जो प्रॉब्लेम आपल्याला रॅडियन मध्ये ह्या व्हॅल्यू माहित असेल. जेवढे टेबल मध्ये व्हॅल्यू आहे ना त्या सर्व स्टँडर्ड व्हॅल्यू रॅडियन मध्ये असते. पण मिनिटाचे रॅडियन मध्ये कसे करायचे? तर या मिनिटाचे रॅडियन मध्ये कसे करायचे आहे पहा. समजा 10 मिनिट आहे. 10 मिनिटाला आपल्याला काय करायचं आहे? रॅडियन मध्ये कन्वर्ट करायचं. 10 मिनिट मग किती मिनिटाचा 1 डिग्री होते? 60. तर याला एका 60 न भागून टाकायचं. मिनिट काही लिहायचं नाही. मग मिनिट नाही लिहायचं. 60वा भाग आहे, 6वा भाग आहे 60चा म्हणजे 10 भागीला 6 आणि त्याने गुणिला करायचं 1 डिग्री. डिग्रीचा कितवा भाग आहे? 6वा भाग. पहा ना 10 मिनिट 60 मिनिटाचा काय होते? 1 डिग्री. बरोबर आहे. म्हणजे 10वा भाग. मग आपण 10वा भाग हे समजलं नाही तर याने काय करायचं? 60 न भागायचं त्याने मल्टिप्लाइड 1 डिग्री करायचं. आता सांगा किती येणे? 1/6 मल्टिप्लाइड बाय 1 डिग्री. आता डिग्रीची व्हॅल्यू टाकायची. डिग्रीची व्हॅल्यू किती आहे? दॅट इज 1/6 मल्टिप्लाइड बाय 0.0174. आता झाले रॅडियन. त्या भागाकार गुणाकार करायचा. दुसरं एक्झाम्पल समजा 20 मिनिट आहे. 20 मिनिटाचे आपल्याला कशात आणायचे? रॅडियन मध्ये. पण डिग्री मध्ये कन्वर्ट करा पाहिजे. हा 20 डिवाइडेड बाय 60 न भागायचं आणि सेकंद जर असलं तर अजून 60 मल्टिप्लाइड बाय 60 न भागायचं. मल्टिप्लाइड बाय 1 डिग्री. आता याले 1 डिग्रीची व्हॅल्यू 20 एक 20 त्रिक म्हणजे 1/3. 1 डिग्री म्हणजे 0.017. जशी व्हॅल्यू दिली असेल तसं लिहायचं. बरोबर आहे. तर हे झालं डिग्री कन्वर्टेड इनटू मिनिट कन्वर्टेड इनटू रॅडियन. मिनिट कन्वर्टेड इनटू रॅडियन. 10 मिनिट असलं तर 10 डिवाइडेड बाय 60 मल्टिप्लाइड बाय 1 डिग्री. 5 मिनिट असलं 5 डिवाइडेड बाय 60 मल्टिप्लाइड बाय 1 डिग्री. अशी ऍडजस्टमेंट करायची आणि मग प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. पण लक्षात ठेवा स्टँडर्ड व्हॅल्यूच्या स्टँडर्ड डिग्रीच्या व्हॅल्यू माहित पाहिजे. स्टँडर्ड अँगलच्या डिग्रीमध्ये आणि त्याच्या जवळपास असणारं पाहायचं बरोबर ऍडजस्टमेंट. तर हे अशा पद्धतीने तुम्हाला बदलायचं आहे. 2 वेळा समजावून घ्या, 1 वेळा समजावून घ्या. बरोबर हे बरोबर पहा, हे बरोबर पहा, हे बरोबर पहा, हे बरोबर पहा. मिनिट कसे कन्वर्ट करायचे आहे डिग्रीमध्ये. बरोबर आहे. हे ह्या पार्ट वेगळा हे याच्यावरून हे असं ऍडजस्टमेंट केलं आहे आणि हे मिनिट
कन्वर्टेड इनटू डिग्री रॅडियन. बरोबर आहे. आता हे आशा करतो मी का तुम्हाला हे समजलं असेल एवढं, आणि हे जर समजलं असेल तर पुढचं प्रॉब्लेम घेतो. समजतेच हे बरोबर, एक वेळा लक्षात ठेवा. आणि याच्या नंतरचा प्रॉब्लेम घेऊ आपण ट्रिग्नोमेट्री. पहा 1 डिग्री इक्वल टू, पुन्हा सांगतो 60 मिनिट, 1 मिनिट इक्वल टू 60 सेकंद. हे काय म्हणायचं आहे, कसं रीड करायचं आहे हे दिलं आहे. नंतर 29 डिग्री 30 मिनिट आहे ना, तर स्टँडर्ड फॉर्म आहे 29 डिग्रीच्या जवळपास 30 डिग्री. मग 30 डिग्रीला 1 डिग्री कमी आहे, मग मायनस करावं लागेल आपल्याला, कमी आहे हा. मग 30 मिनिट मध्ये किती मिनिट ऍड केले म्हणजे 60 मिनिट होते, तेवढंच लक्षात ठेवा. 30 मिनिट बरोबर आहे. 30 मिनिट प्लस 30 मिनिट 60 मिनिट म्हणून लिहायचं. 29 डिग्री 30 मिनिट स्टँडर्ड अँगल लिहिला, 30 डिग्री मायनस किती कमी होते 30 मिनिट मायनस करायचे. बरोबर येते मग ते असंच येते. बरोबर आहे. नंतर 89 डिग्री 20 मिनिट, 89 डिग्री म्हणजे 89 डिग्री कोणाच्या जवळपास आहे 90 डिग्री, आणि आपल्याला 60 मिनिटाला किती कमी आहे 40 मिनिट. 40 मिनिट मायनस करा, 90 डिग्री मायनस 40 मिनिट. नंतर 45 डिग्री 10 मिनिट. आता इथं स्टँडर्ड अँगल ऑलरेडी दिलेला आहे म्हणजे प्लस करायचं, 45 डिग्री प्लस 10 मिनिट. 61 डिग्री तर ह्या प्रॉब्लेमच नाही, 60 डिग्री प्लस 1 डिग्री. नंतर 45 डिग्री 5 मिनिट. आता पहा इथं 44 डिग्री म्हणजे 45 पेक्षा कमी आहे 1 डिग्री ना, मग त्यात मायनस मध्ये ऍडजस्ट करायला लागेल. 45 डिग्री मायनस 60 मिनिट होण्याकरता किती पाहिजे 55 डिग्री मायनस 55 मिनिट. बरं 55 मिनिट ऍड करायचे, सबट्रॅक्ट करायचे. असं हे लिहायचं आहे आणि मग प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. बरोबर आहे. तुमच्या लक्षात आलं असेल तर आपण पुढे जाऊ. आता हे एक्झाम्पल आहे, 1-2 एक्झाम्पल घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाते. फाइंड द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ, पहिलं प्रॉब्लेम, sin 61 डिग्री गिवन दॅट. काय दिलं आहे 1 डिग्रीची व्हॅल्यू दिली आहे, √3 ची व्हॅल्यू दिली आहे. सोल्युशन काय करावं लागतं आपल्याला अप्रॉक्सिमेट काढण्याकरता फंक्शन लिहायचं आहे. फंक्शन कोणतं घ्यायचं, कोणाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे sin 61 डिग्री. f of x गुणले f of x इक्वल टू काय ना, f of x इक्वल टू sin x. इथं डिग्री वगैरे काही नाही करायचं कारण रॅडियन मध्ये डिग्री मध्ये डेरिव्हेटिव्ह काढता येत नाही, त्याला पाय x डिवाइडेड बाय 180 न कन्वर्ट करायचं आहे, तेव्हा त्याची डेरिव्हेटिव्ह काढायला लागत असते. डिग्री मध्ये लिहायचं नाही, रॅडियन मध्ये असते कधी. हा कॅल्क्युलस मध्ये रॅडियन हा अँगल असतो. डिफरन्शिएट याला इक्वेशन 1 लिहू. चला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आता इथे लिहू f डॅश x इक्वल टू cos x, कारण sin x चे डेरिव्हेटिव्ह cos x, इक्वेशन नंबर सेकंड. आता आपल्याला हे कन्वर्ट करायचं आहे. sin 61 डिग्री इज इक्वल टू sin 60 डिग्री प्लस 1 डिग्री म्हणजे झाले 60, कारण याची बेरीज होते, हे दोन्ही डिग्री मध्ये आहे, 1 डिग्री जास्त आहे म्हणजे लेट a इक्वल टू काय लिहा, a इक्वल टू 60 डिग्री अँड h इक्वल टू किती प्लस 1 डिग्री म्हणजे 1 डिग्री. आता 1 डिग्री म्हणजे 0.0174 दिलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे याचं कॅल्क्युलेशन मिनिटाचं कॅल्क्युलेशन जसं करतो तसं करायची गरज नाही. आता एक व्हॅल्यू f ऑफ a, f ऑफ a म्हणजे f ऑफ 60 डिग्री. याचा अर्थ दिलेल्या फंक्शन मध्ये 60 डिग्री टाका. दिलेलं फंक्शन f ऑफ x कन्सिडर केलं ना आपण, f ऑफ x म्हणजे sin किती a म्हणजे किती 60 डिग्री. sin 60 ची व्हॅल्यू आहे √3/2 फ्रॉम टेबल, इक्वेशन नंबर 3. बरोबर आहे. टेबल वरून काढले आपण 10वी पर्यंत माहिती आहे. आता ते पुन्हा तेच ते काही गरज नाही. √3/2 √3 ची व्हॅल्यू दिली आहे, भागाकार नंतरही करता येईल. नंतर f डॅश a ची व्हॅल्यू f डॅश 60 डिग्री. ओके cos f डॅश 60 ची व्हॅल्यू किती आहे 1/2, इक्वेशन नंबर. हे सर्व रॅडियन मध्ये मध्येच कन्वर्ट करायचं आहे. चला आता हे पहा कसं आहे, व्हॅल्यू टाकल्या. आता फंक्शनची व्हॅल्यू लिहू आपण. फंक्शनची व्हॅल्यू कशी लिहिता येईल, आता तुमच्या लक्षात आलं असेल हे पूर्ण 10
फार्म्युला f of a plus h approximate f of a plus h multiplied by f dash a बरोबर आहे. आता व्हॅल्यू a म्हणजे 30 डिग्री 60 डिग्री म्हणजे काय येणार पहा, हे फ्रॉम 1 आणि हे फ्रॉम 2 त्याच्यावर व्हॅल्यू काढल्या ना. बरोबर. आता ते इतके प्रॉब्लेम झाले तुमच्या लक्षात आले सर. f of a म्हणजे f of 60 डिग्री प्लस 1 डिग्री अप्रॉक्सिमेट f of a f of 60 डिग्री प्लस h म्हणजे 1 डिग्री ची व्हॅल्यू किती काढली आपण पहा 0. h ची व्हॅल्यू 0.0174 रेडियन आणि f डॅश हे म्हणजे किती, f डॅश हे लिहिलंच पाहिजे असं f डॅश हे 60 डिग्री. आता व्हॅल्यू टाका. दॅट इज हे होते फंक्शन म्हणजे आपलं sin 61 डिग्री 60 प्लस 1 डिग्री हे असंही लिहिता येते मग sin 61 डिग्री लिहा. अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ही f of 60 ची व्हॅल्यू √3/2 प्लस 0.0174 f dash 60 1/2 बरोबर आहे. व्हॅल्यू टाकल्या पूर्ण याच्यामध्ये. आता हे कॅल्क्युलेशन करायचं आहे आपल्याला. कॅल्क्युलेशन भाग जरासा कठीण आहे. √3 ची व्हॅल्यू किती दिली आहे ते पहा, ते व्हॅल्यू टाका. √3 ची व्हॅल्यू किती दिली आहे भाऊ 1 आहे बरं. ते √3 ची व्हॅल्यू ठरलीच आहे आपली, पण ते कसं 2 डेसिमल मध्ये दिली आहे का 3 डेसिमल मध्ये दिली आहे ते लिहायचं आहे आपल्याला. जे प्रॉब्लेम मध्ये दिला आहे अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू √3 म्हणजे 1.732 डिवायडेड बाय 2 आणि हे 0.174 डिवायडेड बाय 2. आता पहा इथे डिनॉमिनेटर सारखा आहे, करून टाकायचं ऍडजस्टमेंट 2 आणि हे 1.732 प्लस 0.174 ऍडिशन करायचे आपल्याला. ऍडिशन किती येते पहा 1.732 नंतर 0.0 0.0174 ऍडिशन 49471 म्हणजे याची बेरीज अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू 1.7494 डिवायडेड बाय 2. आता सॉल्व करा. भागाकार करायला लागेल 2 न भागा लागा 2 न भागू 0 चा भाग 1 7 घेतले पॉइंट दिला 2 8 16 बरोबर पहा 1 4 घेतले 2 7 14 0 उरले 9 घेतले 2 8 8 1 4 घेतले कंप्लीट भाग झाले 2 7 14 बरोबर आहे. म्हणजे काय येणार अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू 0.8747 कोणाची आहे अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू sin 61 डिग्रीची अप्रॉक्सिमेट. हे आन्सर झाला आपला कंप्लीट आन्सर. बरोबर आहे. आता तुमच्या लक्षात आला असेल प्रॉब्लेम. आता पुन्हा दुसरा एक प्रॉब्लेम घेतो. दुसरा प्रॉब्लेम आहे √3 ची व्हॅल्यू 1.732 दिली आहे आणि 1 डिग्री तिथे 4 दिले राहू शकते 5 दिले राहू शकते. असं काही नाही आहे फरक. नॉमिनल 1 2 3 4 5 चौथा डेसिमल दिला आहे एवढा मायन्यूट व्हॅल्यू दिली आहे, पण जे दिली आहे ते टाकायची. आता पहा लेफ्ट कोणाची व्हॅल्यू काढायची आहे f of x इक्वल टू साइन असलं तर साइन, कॉस असलं तर कॉस, टॅन असलं तर टॅन, कोसेक असलं तर कोसेक, पण व्हॅल्यू माहित पाहिजे स्टँडर्ड. साइन x इक्वेशन नंबर 1 डिफरन्शिएट with respect to x f dash x equal to cos x इक्वेशन नंबर 2. आता पहा इथं sin 29 डिग्री 30 मिनिट 30 च्या जवळ आपण कमी आहे
मग इथं पहा 60 किती मिनिटाले होते, किती मिनिट ऍड केले म्हणजे 60 मध्ये 30 मिनिट. मग ते काय करायचं 30 मधून मायनस करायचं, कारण हे कमी आहे 30 पेक्षा. म्हणजे साइन कसं लिहिता येईल 30 डिग्री मायनस 30 मिनिट. चला लेट आता ए कन्सिडर करा. ए इक्वल टू इथं 30 डिग्री स्टँडर्ड फॉर्म आणि एच इक्वल टू मायनस 30 मिनिट. आता हे कॅल्क्युलेट करायला लागते आपल्याला. मागच्या उदाहरणात एच ची व्हॅल्यू 1 डिग्री होती. 1 डिग्रीची व्हॅल्यू ऑलरेडी दिली होती आपल्याला, पण इथं आता आला मिनिट. मग कसं करायचा मिनिट कसं कन्वर्ट करायचा. 10 मिनिट इक्वल टू 10 डिवाइडेड बाय 60 मल्टिप्लाइड बाय 1 डिग्री. आता 30 मिनिट म्हणजे मायनस मध्ये राहिले मायनस 30 डिवाइडेड बाय 60 मल्टिप्लाइड बाय 1 डिग्री. हे बरोबर आहे. त्याच्यानंतर मायनस म्हणजे हे मायनस 1/2 झाले आणि हे झालं 0.1 डिग्रीची व्हॅल्यू 0.175. हे कॅल्क्युलेशन नंतर पाहू. ते असं लिहिता येईल मायनस 0.0175 डिवाइडेड बाय. आता याची व्हॅल्यू काढली. इम्पॉर्टंट लक्षात ठेवा, नोट दिसते बरोबर. हे 30 मागच्या उदाहरणात 1 डिग्री वेगळं होतं. 1 डिग्रीची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, पण इथं काय आहे 30 मिनिट. आता मिनिट किती असो, 20 मिनिट असलं तर 20 भागिले 60 गुणिला 1 डिग्री. 10 मिनिट असले 10 भागिले 60 गुणिला 1 डिग्री. डिग्रीची व्हॅल्यू टाकायची, कॅल्क्युलेशन करा. आता तुम्ही इथं भागाकार इथंच करू शकता किंवा भागाकार नंतरही करता येते, जसं तुम्हाला ॲज यू लाईक. बरोबर आहे. ते असं ऍडजस्ट करा. आता काय करायला लागेल आपल्याला, हे आता समजलं असेल तुम्हाला. आता f of a इक्वल टू f of 30 डिग्री. घर बघा साइन 30 डिग्री किती येते 1/2. कशावरून हे इक्वेशन नंबर 3 घेऊन आणि कशावर वर्क केला फ्रॉम 1 चौकटला. f of a म्हणजे 30 डिग्री साइन 30 व्हॅल्यू किती येते 1/2. f dash a that is f dash 30 डिग्री. f dash म्हणजे cos x cos 30 डिग्री. cos 30 व्हॅल्यू आहे √3/2. ही इक्वेशन नंबर 4 फ्रॉम 2 चौकट करू. बरोबर आलं लक्षात पूर्ण. आता बाय फॉर्म्युला काय ते फॉर्म्युला f of a plus h approximate f of a plus h f dash a. f of a plus h म्हणजे डायरेक्ट f of a plus h म्हणजे डायरेक्ट त्याची व्हॅल्यू विचारते तेच लिहिता येते. आणि ह्या f of a माहित आहे, f dash a माहित आहे, h माहित आहे. डायरेक्ट टाका. साइन किती 29 डिग्री 30 मिनिट अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू f of a. जर लिहा तर लिहू शकता तुम्ही असं f of 30 डिग्री मायनस किती मिनिट 30 मिनिट अप्रॉक्सिमेट f of 30 डिग्री प्लस h f of f dash 30 डिग्री. घर बघा आता हे झालं साइन 30 डिग्री मायनस 30 मिनिट अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू f of 30 ची व्हॅल्यू 1/2 प्लस h ची व्हॅल्यू h मायनस 0.0175 डिवाइडेड बाय 2. बरोबर आहे. h ची व्हॅल्यू टाकली, h ची व्हॅल्यू टाकली. f dash 30 व्हॅल्यू √3/2. कशावर टाकले फ्रॉम 3 and 4. आता हे करायचं साइन किती झालं हे 29 डिग्री 30 मिनिट. कॉमन आहे आता जरा जागा सोडून द्यायची. कॉमन आहे काय करायचं कॉमन आहे. आता हे 1/2 मायनस होईल. बरोबर मायनस. आता प्लस म्हणजे मायनस 0.0175 डिवाइडेड बाय 2 √3 व्हॅल्यू 1.732 डिवाइडेड बाय हे गुणाकार. आता याचा गुणाकार करायचा आहे. गुणाकार that is sin 29 डिग्री
30 मिनिट अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू अप्रॉक्सिमेट आहे हा 1/2 म्हणजे 0.5 पहिले भागाकार करून टाका काय ना भागाकार एक तर याचा भागाकार करा नाही 4 ने भागून गुणाकार करून टाका कोणत्या पद्धतीने करता ते तुम्ही ठरवा 0.5 याचा गुणाकार याचा गुणाकार करून टाकू काय आहे त्याला भागीला 4 असं येईल ना हे -0.0175 multiplied by 1.732 divided by 4 डिनॉमिनेटर सारखा करता येते अप्रॉक्सिमेट आता पहा 1/2 भागाकारास करून टाकू ना गुणाकार पहिले त्याला भागीला गुणाकार आणि नंतर भागीला इकडे जागा आहे आपल्याला इथे ऍडजस्टमेंट करू किती येते पहा पहिले गुणाकार 0.0175 multiplied by 1.732 गुणाकार पहिले दोन गुणाकार 2 पंचे 10 2 साठी 14 ने 1 15 1 हाचा आला 2 2 ने 1 3 2 0 0 0 आता 1 0 द्या लागल 3 न गुणा लागल 3 5 15 हाचे आले 1 3 7 21 आणि 1 22 हाचे आले 2 3 1 3 2 5 3 0 0 3 0 0 आता 2 0 द्या किती गुणा लागल 7 7 5 35 हाचे आले 3 7 3 7 49 49 3 52 हाचे आले 5 7 1 7 7 5 12 हाचा आला 1 7 0 0 ने 1 बरोबर आहे 0 आता किती 0 द्या लागल 7 न गुणलं 3 0 आता 1 न गुणलं म्हणजे तेवढी संख्या 5 7 1 0 पाहू हे 0 5 आणि 5 10 1 3 आणि 2 5 आणि 5 10 ने 1 11 1 5 आणि 5 10 आणि 3 13 1 2 9 ने 1 10 1 3 कंप्लीट झाला आता याच्या नंतर पॉइंट आला ते आपल्याला पॉइंट पाहू आपण आता 1 2 3 1 2 3 4 5 6 7 नंतर पॉइंट 1 2 3 4 5 6 7 नंतर पॉइंट एवढा इथे उलटा करायचा 0.0303100 डिवाइडेड बाय किती याचा गुणाकार एवढा आता याला भागाकार करा 0.0303100 त्याला भागीला किती 4 0 चा भाग 0 पॉइंट नंतर जे 0 घेतले 0.0 चा भाग मग 3 घेतले 0 चा भाग हे 3 घेतले 0 घेतले 7 म्हणजे 4 7 28 2 नंतर हे 3 घेतले 2 पंच 4 पंच 20 3 आता घेतले किती उरले 3 हा एक घेतला 1 4 8 32 4 7 28 उरले किती 3 1 0 घेतला 4 7 28 उरले 2 हे 0 घेतले 4 पंच 20 ओके कंप्लीट भागाकार मध्ये म्हणजे हा भागाकार अप्रॉक्सिमेट मग मी आता हे काय करून टाकतो 0.5 करून टाकतो मायनस याचा भागाकार केला आपण 0.0075775 जर भागाकार गुणाकार चुकला तर तुम्ही पाहताना बरोबर करा बरोबर आहे करून पहा मी भागाकार करून दाखवला काहीतरी चुकलं तर पाहून घ्या बरोबर काय चुकलं असेल तर पण माझ्या मतात आता हे बरोबर परफेक्ट आहे 0.5 याची बेरीज करू आपण ते एक बेरीज कशी करता येईल 0.5 नंतर 5 0 7 5 7 7 5 असा आन्सर येईल आता आन्सर चेकआउट करून टाकू आपण पुस्तकातले 29 डिग्री 30 मिनिटची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आन्सर चेक 4 डेसिबल पर्यंत आहे का 5 डेसिबल पर्यंत आहे का काय आहे ते आन्सर चेक करू आपण ना आन्सर नाही आहे पहिले आन्सर चेक करू पुस्तकातून आन्सर चेक करू याचं पुस्तकात आन्सर 0.422423 दिला आहे आपल्या आन्सरला 0.507575 म्हणजे पुस्तकातलं आन्सर चुकलं की आपलं आन्सर चुकलं हा मोठा प्रॉब्लेम झाला आता आहे की नाही तर पाहू आपण एक ट्राय करून पाहू बरोबर आहे का चूक आहे नंतर त्याच्यावरून ठरवू का
आपण तर केलं बरोबर, पण तरीही इथं 1/2 म्हणजे इथं एफ ऑफ ए येते. एफ ऑफ ए ची व्हॅल्यू म्हणजे साइन 30 डिग्री. साइन 30 डिग्री आता ते मागं पहा, तुम्ही रिवाइज करून मागच्या याच्यात पहा. साइन 30 डिग्रीची व्हॅल्यू येते 1/2. हे बरोबर आहे. मायनस 30 डिग्री म्हणजे त्याची व्हॅल्यू काढली आपण मायनस 30 डिग्री मायनस 30 मिनिट. ओके, मायनस 30 मिनिट म्हणजे आले मग 160 केलं आणि हे 1 डिग्री केलं म्हणजे हे मायनस 1/2 मल्टिप्लाइड बाय 0.0175 आहे ना. आणि त्याने म्हटलं एफ डॅश आहे. एफ डॅश हे घेतला म्हणा, याच्या अगोदरची स्टेप पहा बघा. मल्टिप्लाइड एफ डॅश आहे √3 म्हणजे 1.732 आणि डिवायडेड बाय 2. तर याचा असं लिहिलं मी मायनस 0.0175 मल्टिप्लाइड बाय 1732 डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 2 4. हे आता हे इथं लिहिलं आहे, बरोबर आहे ना. आता पहिले तरी हे तर ठरलं आहे 0.5 आहे, बरोबर आहे की नाही. मग आता पाहू आपण, नाही मायनस करला की आपण बेरीज केली का. हो सॉरी इथं आपण मायनस पाहिजे आपल्याला, म्हणून चुकलं तर आपण बेरीज केली सरळ. आता मायनस करू. मायनस हे सबट्रॅक्शन करू. सॉरी 0.5 याच्यातून मायनस करायचे आपल्याला 0.0007577 आणि हे 5 बरोबर आहे. 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 सबट्रॅक्शन आहे. आपण ऍडिशन करून टाकली म्हणून ते चुकलं. आता इथे 0 वाढा लागला. 10 तून 5 गेले 5 राहिले 1. 10 तून 8 गेले 2 राहिले 1. 10 तून 8 गेले 2 राहिले हाताला 1. 10 तून 6 गेले 4 हाताला 1. 10 तून 8 गेले 2 राहिले 1. 10 तून 1 गेला 9 हाताला 1 4.0. असं आला, असं पाहिजे का 0.49242225. आता पाहूया आन्सर बरोबर आहे का. आता आन्सर पाहू शकते बरोबर म्हणा. हा ओके 42 आधी चुकलं. 42423 आहे. 4249 म्हणून भागाकार बरोबर आहे. याचा गुणाकार कोण इथं काहीतरी चुकलं काय. बरं ठीक आहे, गुणाकार करून पाहिजे तुम्ही इकडे. तर ह्या भागाकार चेक केला मी, तर ह्या भागाकार पहा तुम्ही, भागाकार करून पहा, भागाकार चेक करून पहा आणि एवढं उत्तर दिलं पहा. कारण पुस्तकात आन्सर 0.42 असं काहीतरी आहे ना, पण आपलं तसं येऊन राहिलं. तर एक पुस्तकातलं चुकलं असू शकते किंवा आपला भागाकार गुणाकार चुकला असू शकते. 42 तर हे नाही ना, हे याच्यातून हे मायनस केले, इथं मायनस केले पहा. 0.50000000 लिहिता येईल. 0.00757775. 10 तून 5 गेले 5 राहिले 1. 10 तून 8 गेले 2 राहिले हाताला 1. 10 तून 8 गेले 2 राहिले हाताला 1. 10 तून 6 गेले 4 राहिले हाताला 1. 10 तून 8 गेले 2 राहिले हाताला 1. 10 तून 1 गेला 9. 1 5तून 9 होते नाही, हे जास्तीचे 9 इथं 42 असं आहे, नाही झालं. तर पहा तुम्ही ॲक्च्युअल करून पहा घरी आणि मग अजून पुन्हा पाहू. तर हे झाले असे प्रॉब्लेम करायचे आहे तुम्हाला. ट्रिग्नोमेट्रिक सॉल्ड एक्झाम्पल आहे एक आणि याच्यामध्ये 2 प्रॉब्लेम आहे, ते करून पहा म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाते सर्व आणि लक्षात येणारच आहे, काही आता कठीण नाही आहे. करून पहा आणि अशा पद्धतीनं आपलं अप्रॉक्सिमेशन
कोणतं अप्रॉक्सिमेशन हार्ड अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मधला पार्ट संपला. याच्यानंतर याच्या पुढच्या पार्टमध्ये आपण दुसरा पार्ट शिकू. असे किती पार्ट झाले? 3 पार्ट झाले. 3 पार्ट राहिले. मग आपलं अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह कंप्लीट होते. आणि अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह महत्वाचा आहे कारण 8 मार्काचा आहे. मागचे कोर्समध्ये 8 मार्काचा होता, आताही 8च मार्काचा राहील. बरोबर आहे? हां, तर करा बरोबर एक प्रॉब्लेम करा. मग मी ह्याच्यानंतर एक्स्ट्रा प्रॉब्लेम देईल. पहिले एक्झरसाइज कंप्लीट करा, सॉल्ड एक्झाम्पल कंप्लीट करा, एक्झरसाइज कंप्लीट करा आणि नंतर मी काही एक्स्ट्रा प्रॉब्लेम दिले तर त्याचा पाठवून देईल. तर पहा, हे करून पहा. हे भागाकार मात्र लक्षात ठेवा, मी सांगितलं हे भागाकार करून पहा. आता मी तर चेक केला, एवढा आला. आता नंतर तुम्ही भागाकार करून पहा तुमच्या पद्धतीनं आणि एवढे येते का पहा. बरोबर आहे? हे मायनस केलं, याच्यातून बरोबर इथं मायनस करून दाखवला आहे मी आहे, गुणाकार करून दाखवला आहे, भागाकार करून दाखवला आहे, मायनसही करून दाखवला. आता याच्यात काही मिस्टेक आहे का ते तुम्ही ठरवा. बरोबर आहे? अशीच एक मिस्टेक त्याच्या अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये आली तर ते मी प्रॉब्लेम करून दिलं. जर मिस्टेक असली तर पाहू. आलं लक्षात? बाय. चला याच्यानंतरचा पाठ शिकू आपण त्याच्यानंतर. ओके.